नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। थंडी जोरात आहे, सर्वांनाच सर्दी खोकला आहे। वेज मंचाव सूपची रेसिपी आपली याआधी झालेली आहे। आज आपण करणार आहोत स्वीट कॉर्न सूप। आज आपण करतोय कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळात, सहज कोणालाही करता येईल आणि ज्यांना प्यायला आवडत नाही त्यांनाही आवडेल असा वेज स्वीट कॉर्न सूप। मस्त गरम गरम असं वाफळतं मक्याचं सूप, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। याला स्वीट कॉर्न, मका आणि कणीस देखील म्हटलं जातं। स्वीट कॉर्न सूप करण्यासाठी असा मका घ्यायचा आणि त्याचे दाणे काढून घ्यायचे। भांडं गरम करत ठेवायचं आणि त्यामध्ये असं पाणी घालायचं आणि त्याचबरोबर धुवून घेतलेले मक्याचे दाणे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून अर्धे कच्चे उकडून घ्यायचे। मक्याचे दाणे उकडेपर्यंत आपल्याला लागणाऱ्या भाज्या आपण अशा चिरून घेऊया। गाजर, हिरवी मिरची, फरसबी, सर्व भाज्या चिरताना त्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या, त्यामुळे त्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि त्याचबरोबर सूप पिताना त्या अगदी सहज चावून खाल्ल्या जातात। आपल्याला पाहिजे तसे मक्याचे दाणे उकडलेले आहेत। असं एक भांडं घ्यायचं आणि त्यावर अशी चाळणी ठेवायची आणि अजिबात घाई न करता मक्याचे दाणे आणि पाणी सहज चाळणीतून असं गाळून घ्यायचं। मक्याचे दाणे घेताना आपण ते धुवून घेतलेले आहेत, त्यामुळे या पाण्याचा वापर आपण सूपसाठी करणार आहोत। आता अद्रक घ्यायचं आणि ते देखील बारीक चिरून घ्यायचं। मिक्सरचं भांडं घ्यायचं। मक्याचे दाणे थंड झाल्यावर ते भांड्यात काढून घ्यायचे। 40% मक्याचे दाणे आपण सूपमध्ये घालण्यासाठी ठेवलेले आहेत, तर 60% मक्याचे दाणे आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। 40 म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी आणि 60 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त। आपल्याला जितकं सूप करायचं आहे तितकं पाणी भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्याचबरोबर मिक्सरमध्ये बारीक केलेले मक्याच्या दाण्याची पेस्ट अशी मिक्स करायची। मके आपण अर्धवट उकडल्यामुळे त्याची पेस्ट पाण्यामध्ये अगदी सहज मिक्स होते। मके जर जास्त उकडले गेले तर त्याची पेस्ट चिकट होते, त्यामुळे ती पाण्यामध्ये सहज मिक्स होत नाही। अशा वेळेला मिक्सरला मके बारीक करताना पाणी थोडं जास्त ऍड करायचं। चमचाभर व्हिनेगर घ्यायचं आणि चमचाभर कॉर्नफ्लॉवर, स्वीट कॉर्नच्या सूपला उकळी आल्यावर त्यावर असा फेस येतो, त्यावरील सर्व फेस असा काढून घ्यायचा। आणि त्यानंतर आपण चिरलेल्या भाज्या, म्हणजेच बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, अद्रक, फरसबी आणि गाजर आणि त्याचबरोबर उकडलेले मक्याचे दाणे। मक्याचे दाणे अर्धे कच्चे असल्यामुळे सूप पिताना ते खायला छान लागतात। चमचाभर व्हिनेगर, चवीपुरतं मीठ घालताना ते थोडंच घालायचं, कारण सुरुवातीला दाणे उकडताना आपण मीठ घातलं होतं। आता कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आणि घातलेलं पाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून सूपमध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट अशी ऍड करायची आणि झटपट अगदी ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। सूपच्या क्वांटिटीनुसार कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं। जर जास्त कॉर्नफ्लॉवर ऍड केलं तर सूप भरपूर घट्ट होतं। जर अंदाज नसेल तर सुरुवातीला थोडं थोडं करून कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं। कॉर्नफ्लॉवर ऍड केल्यावर सूप 1 ते 2 मिनिटं शिजून घ्यायचं, म्हणजेच एक उकळी काढून घ्यायची। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। तुम्हाला सूपमध्ये जर कोथिंबीर घालायची नसेल तर बारीक चिरून कांद्याची पात देखील घालू शकता। गॅस बंद केल्यावर कोथिंबीर आणि त्याचबरोबर असं बटर घालायचं। बटर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता, पण बटर घातल्यामुळे सूपला चव मात्र अप्रतिम येते।
पाहू शकता आपलं घरच्या घरी सहज आणि अगदी सोप्या पद्धतीत स्वीटकॉर्न सूप करून पिण्यासाठी तयार आहे। मस्त थंडीचे दिवस चालू आहेत, अशा थंडीच्या दिवसात अगदी सोप्या पद्धतीत झटपट असा स्वीटकॉर्न सूप करायचा आणि प्यायचा। तुम्ही खुश आणि सूप पिणारे घरातले सर्व सदस्य खुश। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। बरं, बेलचं बटनही नक्की दाबा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।